वर्धा जिल्ह्यातल्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 46 गुणवंत विद्यार्थ्यांनी थेट इस्रोच्या बंगळुरू इथल्या केंद्राला भेट देत अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली। विज्ञानातल्या नवकल्पना, रॉकेट प्रक्षेपण, तंत्रज्ञान, उपग्रह निर्मिती याविषयी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलं। दौरा पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी नागपुरात परतले। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त गुणांना योग्य दिशा मिळावी या उद्देशानं वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला होता। या संदर्भात विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 46 विद्यार्थी आहेत ते इस्रोला जाऊन आले आणि एकूणच जे आहे ते विज्ञानाबद्दलची माहिती आहे ते घेऊन आले। आज ते नागपूर येथे पोहोचलेले आपण बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण बालवैज्ञानिक आहेत, भविष्यातील विद्यार्थी आहेत आणि यामध्ये जे आहेत ते 4 विद्यार्थी आहेत। हे नासा येथे मुख्यमंत्री विज्ञान प्रदर्शनी वारी या निमित्ताने जाणार आहेत। आपण बघू शकता की संपूर्ण विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातले जे आहेत विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी पहिल्यांदा जे आहेत ते हे विमानाने प्रवास करत जे आहेत त्या लोकांनी जे आहे ते एकूणच जे आहे ते विज्ञान वारी केलेली। आपल्यासोबत काय विद्यार्थी आहेत, काय सांगशील, काय भावना आहेत, काय त्या नवीन जे आहे ते बंगळुरूला तू येथे शिकला? मला खूप चांगलं वाटतंय की मी इस्रोला व्हिजिट दिली मुख्यमंत्र्यांच्या या योजनेत। तर आम्ही बँगलोरला गेलो होतो इस्रो UR राव सॅटेलाईट सेंटर व्हिजिट करायला। तिथे आम्हाला शिकवलं गेलं की कसं सॅटेलाईट वर्क करतं, कसं त्याला लॉन्च करतात आणि कसं ते सिग्नल सेंड करतं, याबद्दल आम्हाला सर्व जानकारी दिल्या गेली। मला एक गोष्ट नवीन माहीत पडली की जेव्हा कधी सॅटेलाईट लॉन्च होतात तेव्हा त्याला ॲल्युमिनियम किंवा सिलिकॉनने त्याला रॅप केले जातात। व अजून एक गोष्ट माहीत पडली की त्यामध्ये आपल्याला MMH नावाचा एक फ्यूल यूज होतो। त्याचप्रकारे आम्ही अनेक गोष्टी शिकलो। कुप्पम फाउंडेशनमध्ये आम्ही वेगवेगळ्या झाडांची माहिती बघितली, वेगवेगळ्या झाडांचा कोणकोणता उपयोग असतो, त्याचा कोणकोणता हे फायदा असतो, हे सगळं आम्ही बघितलं आहे। आम्ही इस्रोमध्ये जे मिशन झाले सक्सेसफुल मिशन त्याबद्दल माहिती घेतली। ते मिशन्स म्हणजे त्यामध्ये त्या सॅटेलाईटची माहिती दिली आम्हाला। सॅटेलाईटमध्ये कोणकोणते पार्ट्स यूज होतात, ते कसे काम करतात, त्यामध्ये फ्यूल कसे यूज होतात, हे सर्व आम्हाला माहिती मिळाली। त्यानंतर फ्युचरमध्ये कोणते मिशन्स होणार आहे जसे गगनयान वगैरे, या मिशन्सबद्दल माहिती दिली आम्हाला। आणि हे एज्युकेशनल ट्रिप आम्हाला आमच्यासाठी एक नवीन असा प्रवास सुरू झालेला आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।